नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, स्टडी हेल्पर कोचिंग क्लासेस अहेरी येथे तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण 4th क्लास स्कॉलरशिप मधील इंटेलिजन्सी टेस्ट या पर्टिक्युलर सब्जेक्ट मधील कॉम्प्रिहेन्शन हा टॉपिक बघणार आहोत। याच्यापूर्वी आपण कॉम्प्रिहेन्शनचा फर्स्ट व्हिडिओ बनवलेला आहे। आज आपण कॉम्प्रिहेन्शन या टॉपिक मधील नेक्स्ट जो आपला सब युनिट आहे जो नंबर सिरीजशी रिलेटेड आहे तो नंबर सिरीजशी रिलेटेड टॉपिक्स आणि त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन आज आपण बघणार आहोत। मग बघा, सगळ्यात पहिल्यांदा की कॉम्प्रिहेन्शन म्हणजे नेमकं काय किंवा मग कॉम्प्रिहेन्शन या टॉपिकवर नंबर सिरीज या टॉपिकमध्ये नेमके कोणते प्रश्न विचारले जातात हे समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे। आता काय होतं बघा या ठिकाणी की सगळ्यात पहिल्यांदा कॉम्प्रिहेन्शन म्हणजे काय, तर काय होईल की पेपरमध्ये एखादी क्वेश्चन तुम्हाला दिलेला असेल आणि त्या क्वेश्चनला व्यवस्थित तुम्हाला काय करायचं आहे, त्याचं प्रॉपर ॲनालिसिस करायचं आहे। म्हणजे नेमकं त्या क्वेश्चनमध्ये काय विचारलेलं आहे ते अगोदर समजून घेणं आणि मग तिथे दिलेले तुम्हाला जे काही गाईडलाईन्स आहे त्याचा यूज करून काय करायचं असते, आपल्याला प्रॉपर आन्सरपर्यंत पोहोचायचं असते। परंतु ज्या वेळेला आपण कॉम्प्रिहेन्शनमधील नंबर सिरीज हा टॉपिक बघतो बघा, मग नंबर सिरीजचे क्वेश्चन सॉल्व करत असताना आपल्याला काही बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे। मग आपल्याला ज्या वेळेला नंबर सिरीज म्हटलं जाते बघा, तर त्या ठिकाणी डिफरंट टाइप्स ऑफ नंबर माहीत असणं गरजेचे आहे। मग या ठिकाणी बघा काय दिलेलं आहे, मी काही तुम्हाला असं इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करत आहे की त्या ठिकाणी जर तुम्ही काय केलं की या प्रकारचे इन्फॉर्मेशन जर व्यवस्थित कलेक्ट करून ठेवल्या तर काय होतील, नंबर सिरीजवर पेपरमध्ये येणारे जेवढे काही प्रश्न आहे तर त्याचे क्वेश्चन्स तुम्ही इझिली काय करू शकाल, त्या ठिकाणी सॉल्व कराल। मग बघा या ठिकाणी असे कोणते नंबर्स आहे की जे आपल्याला माहित असणं गरजेचे आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा बघा या ठिकाणी रोमन नंबर्स। म्हणजे जनरली बघा आपण काय करतो त्या ठिकाणी की 1 पासून 100 पर्यंत रोमन नंबर कशा प्रकारे लिहिले जातात आणि त्याला कशा प्रकारे रिप्रेझेंट केलं जाते हे आपल्याला माहिती आहे आणि त्या प्रकारचं नॉलेज असणं आपल्याला गरजेचं आहे। म्हणजे नंबर सिरीजमध्ये एखाद्या वेळेला काय होऊ शकतं त्या ठिकाणी, तर रोमन नंबर या टॉपिकवर क्वेश्चन विचारले जातात। आता नेक्स्ट जो आपला टॉपिक आहे बघा त्या ठिकाणी फ्रॅक्शनशी रिलेटेड आहे। म्हणजे आपल्याला माहिती आहे बघा की न्यूमरेटर डिवायडेड बाय डिनॉमिनेटर हा जो फॉर्म असतो बघा, हा कशाशी रिलेटेड असतो, त्या ठिकाणी फ्रॅक्शनशी रिलेटेड असतो। आणि फ्रॅक्शनचे डिफरंट टाइप्स आहे। फ्रॅक्शनमध्ये आपण लाईक फ्रॅक्शन, अनलाईक फ्रॅक्शन, त्याच्यानंतर मिक्स फ्रॅक्शन, प्रॉपर फ्रॅक्शन, इम्प्रॉपर फ्रॅक्शन असे डिफरंट टाइप्स बघतो आणि त्याचं एक बेसिक नॉलेज असणं तुम्हाला गरजेचं आहे। म्हणजे त्या प्रकारचं नॉलेज तुमच्याजवळ असेल तर त्या ठिकाणी तुम्ही नंबर सिरीजवरचे क्वेश्चन इझिली सॉल्व करू शकाल। आता बघा या ठिकाणी इवन अँड ऑड नंबर्स। आता या ठिकाणी बघा की इवन नंबर आणि ऑड नंबर हे काय असतं ते सांगितलेलं आहे की काय असेल बघा की आपल्याला काय करायचं असते त्या ठिकाणी की एखादी कोणताही नंबर आपल्याला गिवन असेल तर त्याचं काय करायचं असते त्या ठिकाणी लास्ट डिजिट, अदरवाईज त्याला काय म्हणतो आपण युनिट प्लेस चेक करायची। जर बघा त्या ठिकाणी काय होतंय की 0, 2, 4, 6, 8 या प्रकारचे कोणतेही नंबर जर लास्ट प्लेसवर काय असेल त्या ठिकाणी प्रेझेंट असेल, म्हणजे युनिट प्लेसवर प्रेझेंट असेल तर त्या नंबरला आपण काय म्हणतो त्या ठिकाणी इवन नंबर म्हणतो। आणि जर काय असेल बघा त्या ठिकाणी की जी आपली लास्ट प्लेस आहे म्हणा किंवा ज्याला आपण युनिट प्लेस म्हणतो त्याच्यावर 1, 3, 5, 7 आणि 9 हे नंबर जर प्रेझेंट असेल तर त्यांना काय म्हणतो त्या ठिकाणी ऑड नंबर्स। म्हणजे तुम्हाला बघा या ठिकाणी इवन नंबर आणि ऑड नंबर कॅटेगराईज करता येणं गरजेचं आहे। तसंच बघा त्या ठिकाणी की प्राइम नंबर आणि ट्विन प्राइम नंबर काय असतात हे माहीत देखील असणं गरजेचं आहे। मग प्राइम नंबर म्हणजे काय असते बघा की द नंबर विच हॅज ओनली 2 फॅक्टर्स। म्हणजे असे नंबर की ज्याला फक्त किती फॅक्टर असेल, 2 फॅक्टर असेल। मग ते 2 फॅक्टर कोणते असतात त्या ठिकाणी, तर 1 अँड इटसेल्फ। म्हणजे त्यांना काय म्हणतो आपण त्या ठिकाणी प्राइम नंबर। आणि जनरली हे जे प्राइम नंबर असतात बघा ते अदर कोणत्याही टेबलमध्ये काय होत नाही त्या ठिकाणी आपल्याला दिसणार नाही। मग आपल्याला प्राइम नंबर म्हणजे काय आहे हे माहीत असणं गरजेचं आहे। आता प्राइम नंबर जेव्हा आपल्याला माहीत असतं बघा तर त्याच्याशी रिलेटेड एक कॉन्सेप्ट असतो तो ट्विन प्राइम नंबर। म्हणजे ज्या वेळेला बघा कोणतेही 2 प्राइम नंबरचा डिफरन्स हा किती असेल त्या ठिकाणी 2 असेल तर अशा कंडिशनमध्ये त्या प्राइम नंबर्सला काय म्हणतो आपण त्या ठिकाणी ट्विन प्राइम नंबर। आणि मग याच्याशी रिलेटेड पेपरमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात हे तुम्हाला काय करते मी आता पुढे एक्सप्लेन करते। परंतु बघा तुम्हाला काय असणं गरजेचं आहे की मॅथमधल्या जितक्या काही टर्म्स आहे त्याच्यामध्ये जी नंबरशी रिलेटेड ह्या टर्म्स आहे हे माहीत असणं गरजेचं आहे। आता या ठिकाणी बघा को प्राइम नंबर आणि कंपोजिट नंबर। आता जसं प्राइम नंबर आणि ट्विन प्राइम नंबर असते तसं को प्राइम नंबर। मग को प्राइम नंबर कोणाला म्हणतो बघा की असे कोणतेही 2 नंबर ज्याचा कॉमन फॅक्टर काय असेल त्या ठिकाणी 1 असेल। हे लक्षात ठेवायचं आहे बघा की ते नंबर प्राइम असू द्या किंवा कंपोजिट असू द्या, पण कोणत्याही 2 नंबरचा जर काय असेल त्या ठिकाणी कॉमन फॅक्टर 1 असेल तर त्या नंबरला काय म्हटलं जाते त्या ठिकाणी को प्राइम नंबर। आणि कंपोजिट नंबर म्हणजे काय असते त्या ठिकाणी, तर कंपोजिट नंबर म्हणजे काय असतं त्या ठिकाणी की
असा नंबर बघा ज्याचे काय असतात त्या ठिकाणी मोर दॅन 2 फॅक्टर्स असतात, म्हणजे ज्याचे मोर दॅन 2 फॅक्टर आहेत त्यांना काय म्हणतो आपण त्या ठिकाणी कंपोजिट नंबर. आता बघा या ठिकाणी अगदी डिटेलमध्ये तुम्हाला प्रत्येक नंबरची इन्फॉर्मेशन देणं इथे कठीण आहे, कारण आपला जो व्हिडिओ बघा तो नंबर सिरीजचे रिलेटेड आहे आणि नंबर सिरीजमध्ये कोणते टॉपिक करणं गरजेचं आहे हे मी तुम्हाला समजावून सांगत आहे. तरी तुम्हाला या ठिकाणी एकदम काय करता आलं पाहिजे, त्या ठिकाणी फास्ट त्या ठिकाणी रिकॉल करता आलं पाहिजे. याच्याकरिता बघा मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये एक्सप्लेन करते. तरी तुम्हाला काय करायचं, या सगळ्या नंबर्सचं काय करायचं डिटेलमध्ये स्टडी करायची आहे. ज्या वेळेला आपण काय करतो स्कॉलरशिपचे पर्टिक्युलर मॅथ्स सब्जेक्टचे व्हिडिओ बनवत आहोत त्या ठिकाणी मी तुम्हाला इवन नंबर, ऑड नंबर, तसंच प्राईम, क्वीन प्राईम, कंपोजिट हे नंबर डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेले आहे. ते व्हिडिओ काय करायचे व्यवस्थित बघायचे, म्हणजे ते व्हिडिओ तुम्ही बघाल तर त्याचा फायदा तुम्हाला काय होईल त्या ठिकाणी इंटेलिजन्सी टेस्टमधील हा जो नंबर सिरीजचा टॉपिक आहे तो सोडवताना नक्कीच होईल. आता बघा त्या ठिकाणी आपल्याला काय म्हटलेलं आहे त्या ठिकाणी की परत बघा जे टेबल्स असतात ते 1 to 30 पर्यंत पाठ असतं गरजेचे आहे. मिनिमम बघा या ठिकाणी 1 to 30 जरी होत नसेल तरी तुम्हाला काय करायचं आहे त्या ठिकाणी तर 1 to 20 पर्यंतची तरी जे टेबल असतात ते काय करायचे व्यवस्थितरित्या पाठ करायचे. परत बघा या ठिकाणी की प्रोडक्ट ऑफ सिंगल डिजिट्स हे माहीत असणं गरजेचं आहे. परत बघा हे महत्त्वाचं आहे की जसं आपण काय म्हणतो त्या ठिकाणी स्क्वेअर ऑफ नंबर्स की 1 पासून 20 पर्यंतचा स्क्वेअर किंवा मग 1 पासून 10 पर्यंतचा क्यूब हे माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे स्क्वेअर आपल्याला माहिती आहे की स्क्वेअर म्हणजे काय असते, ज्या वेळेला आपण काय करतो की 1चा स्क्वेअर काढतो तर तो 1 म्हणजे काय असते त्या ठिकाणी जेव्हा आपण काय करतो त्याच नंबरला त्याच नंबरनी मल्टिप्लाय करतो तर तो त्याचा काय बनतो त्या ठिकाणी स्क्वेअर. म्हणजे आपल्याला माहिती आहे की जर आपल्याला 2चा स्क्वेअर काढायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल 2 × 2 येणारा आन्सर किती असते या ठिकाणी 4. तर असं प्रत्येक वेळेला काढत बसण्यासाठी आपल्याजवळ वेळ नसतो. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे त्या ठिकाणी की येणारे प्रश्न हे क्विकली सॉल्व्ह करायचं असेल तर अशा कंडिशनमध्ये आपल्याला काय माहीत असणं गरजेचं आहे त्या ठिकाणी तर 1 to 20चे स्क्वेअर नंबर्स माहीत असणं गरजेचं आहे. आता बघा पुढे पुढे मी सांगतच जाते की प्रश्न कशा प्रकारचे येतात आणि मग ह्या टिप्स तुम्हाला कशा त्या ठिकाणी उपयोगी पडेल. तरी सध्यासाठी एवढं समजून घ्या. बघा त्या ठिकाणी तुम्हाला काही डिजिट्स दिलेले असेल आणि त्याच्यापासून फॉर्मेशन ऑफ 5 and 6 डिजिट नंबर्स हे सुद्धा करता येणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला काही नंबर प्रोव्हाइड केलेले आहेत त्याच्यापासून तुम्हाला 5 डिजिट नंबर, 6 डिजिट नंबर, लार्जेस्ट नंबर, स्मॉलेस्ट नंबर हे सगळं फॉर्म करता येणं गरजेचं आहे. म्हणजे या प्रकारचे जर तुम्ही टॉपिक काय कराल त्या ठिकाणी बेसिकली क्लिअर कराल तर त्या ठिकाणी नंबर सिरीज या टॉपिकवरचे प्रश्न हे पेपरमध्ये जरी आले तरी तुम्ही त्याला इझिली काय करू शकाल त्या ठिकाणी टॅकल करू शकाल. आता बघा हे तुम्हाला सगळं लक्षात आलेलं असेल, पण प्रॉपर पेपरमध्ये नंबर सिरीजचे कसे प्रश्न विचारले जातात याची थोडीशी डिफिकल्टी लेवल हाय असते. कारण बघा ज्या वेळेला कॉम्प्रिहेन्शन म्हटलं जात आहे तर तुमचं तो नॉलेज चेक केलं जातात. म्हणजे पर्टिक्युलर जो विद्यार्थी पेपर देणार आहे मग त्याला एखादे प्रश्न कितपत समजतो, त्याचं समजून घेण्याचं नॉलेज कितपर्यंत आहे हे सगळं या ठिकाणी कॉम्प्रिहेन्शन या टॉपिकमधून चेक केलं जाणार. म्हणजे बघा या प्रश्नाची काठिण्य पातळी जी असते त्याचा जो हार्डनेस असतो हा थोडासा जास्त असतो. तर विद्यार्थी मित्रांनो घाबरण्याचं काही कारण नाही. ज्या प्रकारे मी समजावून सांगत आहे प्रश्नाचं काय करायचं त्या ठिकाणी नीट वाचन करायचं. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न नीट वाचून घ्यायचा, त्याच्यानंतर त्याला समजून घ्यायचा आणि समजून घेतल्यानंतर व्यवस्थितरित्या ऑप्शनचा यूज करून काय करायचं त्या ठिकाणी आन्सर काढायचा. तर मग ते कसं काय करायचं बघा आपण पुढे बघणार आहोत. तर आपण आता काय करू त्या ठिकाणी क्वेश्चन नंबर फर्स्टला स्टार्ट करू. आता बघा या ठिकाणी क्वेश्चन नंबर फर्स्ट काय म्हटलेलं आहे बघा. सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाची गोष्ट काय असते की दिलेला जो प्रश्न असतो तो व्यवस्थितरित्या वाचून घेणे. म्हणजे पहिल्यांदा तुमचं त्या ठिकाणी रीडिंग स्किल खूप चांगली पाहिजे. कारण प्रश्न वाचणं आणि मग त्याच्यानंतर प्रश्न समजून घेणं ह्या दोन्ही गोष्टी उत्तर काढण्यासाठी तितक्याच जास्त महत्त्वाचे आहे. घाईगडबडीमध्ये चुकीचा प्रश्न वाचला गेला किंवा प्रश्न वाचल्यानंतर जर त्याचा आपल्याला व्यवस्थित अर्थ कळला नाही ह्या दोन्ही गोष्टी आपल्यासाठी काय असणार आहे त्या ठिकाणी घातक असणार आहे. म्हणून या दोन्ही गोष्टीकडे काय करायचं आहे त्या ठिकाणी पर्टिक्युलर त्या टाईमच्या आत तो प्रश्न वाचून घेणं, तो समजून घेणं आणि व्यवस्थित उत्तरापर्यंत पोहोचणं ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय करायच्या डेव्हलप करायच्या आहे. आता बघा मी पहिला प्रश्न घेत आहे. काय म्हटलेलं आहे या ठिकाणी काही नंबर्स दिलेले आहे बघा. काय आहेत त्या ठिकाणी तर 4, 12, 75, 36, 16, 19, 25, 86, 81 आणि 100. आता काय म्हणत आहे त्या ठिकाणी की हाऊ मेनी नंबर्स इन द अबाव सिक्वेन्स आर परफेक्ट स्क्वेअर्स. आता बघा हा जो आपला फर्स्ट क्वेश्चन आहे हा कशाशी रिलेट आलेला आहे या ठिकाणी तर परफेक्ट स्क्वेअरशी रिलेटेड आलेला आहे. आता या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं होतं की स्क्वेअर्स म्हणजे काय असतात की ज्या वेळेला आपण एखादी नंबर घेतो त्या नंबरला त्याच नंबरने मल्टिप्लाय केल्यानंतर येणारं जे आन्सर असते तो आन्सर म्हणजे काय असतो त्या ठिकाणी स्क्वेअर. आणि आपल्याला 1 पासून 20 पर्यंत जर स्क्वेअर इझिली म्हणजे काय असेल त्या ठिकाणी पार्ट असेल तर या प्रकारचे प्रश्न आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो. मग आता बघा या ठिकाणी मला असं वाटतं की तुम्हाला पार्ट असेल किंवा नसेल तर तुम्हाला काय करणं गरजेचं आहे त्या ठिकाणी पार्ट करणं गरजेचं आहे. आता बघा मी सगळ्यात पहिल्यांदा काय करते की तुम्हाला जी सिरीज दिलेली आहे मग अशी किती नंबर आहे हे आपल्याला सर्च करायचे की जे सगळे काय आहेत त्या ठिकाणी परफेक्ट स्क्वेअर आहे. तर बघा या ठिकाणी फर्स्ट नंबर काय आहे 4. तर आपल्याला माहिती आहे की 4 हा कशाचा स्क्वेअर आहे त्या ठिकाणी 2चा स्क्वेअर आहे. म्हणजे हा आपण काय करू या ठिकाणी कन्सिडर करू.
आता 12 बघा, हा 12 स्क्वेअर नाही किंवा 75 नंबर हा सुद्धा स्क्वेअर नाही, परंतु जर 36चा विचार करा तर 36 हा कशाचा स्क्वेअर आहे, त्या ठिकाणी 6चा स्क्वेअर आहे. आपण लिहूनही घेऊ बघा की 4 हा नंबर जो आहे बघा हा कशाचा स्क्वेअर आहे, त्या ठिकाणी 2चा स्क्वेअर आहे. जर तुम्ही 36चा विचार कराल तर हा 36 कशाचा स्क्वेअर असतो, त्या ठिकाणी 6चा स्क्वेअर. मग 16 स्क्वेअर आहे का, तर हो ना, 16 सुद्धा स्क्वेअर आहे. हा 16 नंबर कशाचा स्क्वेअर असतो, त्या ठिकाणी तर हा आहे त्या ठिकाणी 4चा स्क्वेअर. आता या ठिकाणी बघा 19 नंबर हा कशाचा स्क्वेअर नाही, मग त्या ठिकाणी 25, तर 25 हा कशाचा स्क्वेअर असतो हे आपल्याला माहित असेल, हा कशाचा स्क्वेअर असतो, त्या ठिकाणी 5चा स्क्वेअर. 86 हा सुद्धा स्क्वेअर नाही बघा, परंतु जर तुम्ही 81चा विचार कराल तर 81 हा जो नंबर आहे बघा हा कशाचा स्क्वेअर असतो, त्या ठिकाणी 9चा स्क्वेअर असतो. आणि 100 तर हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 100 हा कशाचा स्क्वेअर असतो, त्या ठिकाणी 10चा स्क्वेअर असतो. आता बघा या पद्धतीने आपण काय केलेलं आहे की कोणते नंबर हे परफेक्ट स्क्वेअर आहे हे काय केलेलं आहे, फाइंड आउट केलेलं आहे. आता याला आपल्याला काउंट करायचं आहे, कारण त्यांनी काय म्हटलेलं आहे त्या ठिकाणी हाऊ मेनी, म्हणजे त्यांनी हाऊ मेनी नंबर्स म्हणजे किती असे नंबर्स प्रेझेंट आहेत जे काय आहेत त्या ठिकाणी परफेक्ट स्क्वेअर आहे. मग बघा या ठिकाणी आपण काउंट करू 1 2 3 4 5 6, म्हणजे बघा या ठिकाणी हा जो क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे त्याचं ऑप्शन नंबर 3 म्हणजे 6 हे काय असेल या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर असेल. तर विद्यार्थी मित्रांनो हे तुमच्या लक्षात आलेलं असेल पहिला प्रश्न. या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे त्या ठिकाणी सॉल्व्ह करायचं आहे. आता बघा जसा जसा प्रश्न वाढेल मी प्रश्नाची काय केलेली आहे त्या ठिकाणी हार्डनेस थोडी थोडी वाढवलेली आहे. समजून घ्या, कारण पेपरमध्ये येणारे प्रश्न याच प्रकारचे असेल. तुम्हाला एखादी प्रश्न कसा सोडवायचा हे समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे पेपरमध्ये एखादी दुसरा क्वेश्चन आलाय तरी तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकाल, तुमच्याजवळ असणारं नॉलेज त्या ठिकाणी अप्लाय करून त्या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काढू शकाल. आता क्वेश्चन नंबर 2 बघा, इथे काय म्हटलेलं आहे की 756 त्याच्यानंतर 271 387 423 589 144 199 आणि 639 हे सगळे नंबर्स दिलेले आणि सगळेच्या सगळे बघा 3 डिजिट्स नंबर आहे. काय म्हटलेलं आहे, इन द अबाव सिरीज हाऊ मेनी ऑड नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 9. बघा प्रश्न कसा विचारलेला आहे की तुमच्याजवळ तर नंबर्स दिलेले आहे, पण जितके काही नंबर्स दिलेले आहेत त्याच्यापैकी असे किती ऑड नंबर्स आहे बघा जे कशाने डिव्हिजिबल आहे, त्या ठिकाणी 9ने डिव्हिजिबल आहे, हे तुम्हाला शोधून काढायचं आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा बघा मी तुम्हाला हे समजावून सांगितलं होतं की तुम्हाला नंबर्सला कॅटेगराईज करता आलं पाहिजे, म्हणजे इव्हन नंबर कोणता आणि ऑड नंबर कोणता हे कॅटेगराईज करता आलं पाहिजे. आणि मी आत्ताच सांगितलं होतं बघा की ज्या वेळेला नंबर इव्हन असतो तर त्या ठिकाणी लास्ट डिजिटवर 0 2 4 6 और 8 हे नंबर प्रेझेंट असतात. आणि नंबर जर ऑड असेल तर लास्ट जो डिजिट असतो बघा तिथे 1 3 5 7 9 हे नंबर प्रेझेंट असतात. मग यांनी पर्टिक्युलर बघा, म्हणजे जर प्रश्न नीट वाचला नाही ना तर खूप गोंधळ होऊ शकतो. यांनी काय म्हटलेलं आहे, इन द अबाव सिरीज हाऊ मेनी ऑड नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 9. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा काम काय करायचं आहे, दिलेले जितके काही 3 डिजिट नंबर आहे त्याच्यामधून नेमके ऑड नंबर कोणते हे पहिल्यांदा शोधून काढायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यापैकी किती नंबर हे 9ने डिव्हिजिबल आहे हे शोधायचं आहे. मग बघा आपण पहिल्यांदा चेक करू की आता 756 बघा हा जो लास्ट डिजिट आहे इथे किती प्रेझेंट आहे रे, या ठिकाणी 6 प्रेझेंट आहे ना, म्हणजे मग हा ऑड नंबर होणार का, तर नक्कीच नाही. हा कोणता नंबर आहे, त्या ठिकाणी इव्हन नंबर आहे. मग बघा या ठिकाणी तर इथे लास्ट प्लेसवर काय होत आहे, त्या ठिकाणी 1 आहे म्हणजे ठीक आहे हा ऑड नंबर आहे. इथे बघा 7 आहे हा ऑड नंबर आहे. इथे 3 आहे हा ऑड नंबर आहे. परत इथे 9 आहे म्हणजे हा सुद्धा ऑड नंबर आहे. परंतु इथे बघा लास्ट डिजिटवर 4 आहे, मग हा ऑड नंबर आहे का, तर नाही. हा कोणता नंबर असेल, इव्हन नंबर असेल. आता इथे पण 9 आहे आणि इथे पण 9 आहे, याचा अर्थ हे सगळे नंबर काय आहेत तुमचे त्या ठिकाणी ऑड नंबर्स आहे. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा बघा कोणते इव्हन आणि कोणते ऑड हे आपण सॉर्ट आउट करून घेतलं. म्हणजे या ठिकाणी 756 आणि 144 हे दोन्ही नंबर इव्हन नंबर आहे, म्हणजे यांना आपल्याला काय करायचं नाही त्या ठिकाणी आन्सरमध्ये कन्सिडर करायचं नाही. मग आता उरलेले जेवढे काही नंबर आहे बघा हे काय आहेत त्या ठिकाणी ऑड नंबर आहे. याच्यापैकी कोणते असे नंबर आहे बघा की जे कशाने डिव्हिजिबल असतात, 9ने डिव्हिजिबल असतात हे काढायचं आहे. मग काय करायचं बघा की 9ची जी डिव्हिजिबिलिटी टेस्ट असते ती यूज करायची. जनरली काय होते की 3ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट आहे आणि 9ची जी डिव्हिजिबिलिटी टेस्ट आहे ती सेम आहे. म्हणजे काय करायचं असते, दिलेले जे नंबर असतात बघा त्याचा सम करायचा आणि तो जो सम आहे जर 3च्या मल्टिपलमध्ये असेल अदरवाईज तो 9च्या मल्टिपलमध्ये असेल तो होल नंबर हा कशाने डिवाइड होतो, त्या ठिकाणी 3 अदरवाईज 9ने डिवाइड होतो. मग बघा आपण चेक करू, आपला जो फर्स्ट नंबर हा कोणता आहे त्या ठिकाणी 271. काय होतं या ठिकाणी 2 + 7 + 1 बघा किती होत आहे, 2 + 7 किती होतं 9, 9 + 1 किती होतं या ठिकाणी 10. आता 10 हा नंबर 9च्या मल्टिपलमध्ये आहे का, तर नाही, म्हणजे हा नंबर पण आन्सर येणार नाही. मग बघा या ठिकाणी 387 ज्या वेळेला आपण 387 लिहितो तर काय होईल 3 + 8 + 7 बघा या ठिकाणी
3 + 7 किती होतं 10 आणि 10 + 8 किती होतं 18. 18 हा नंबर 9च्या मल्टिपलमध्ये आहे. तर याचा अर्थ बघा हा जो नंबर आहे हा 9ने डिव्हिजिबल आहे. ओके, तुम्हाला हे लक्षात आले असेल बघा. मी याला असं टिक करत आहे की हा जो नंबर आहे हा 9ने डिव्हिजिबल आहे. नेक्स्ट चेक करू बघा. तर 423 काय होतं या ठिकाणी 4 + 2 + 3. आता बघा या ठिकाणी की 4 + 2 किती होतं या ठिकाणी 6 आणि 6 + 3 किती होते या ठिकाणी 9. 9 हा नंबर 9च्या मल्टिपलमध्ये आहे. याचा अर्थ तो 9ने डिव्हिजिबल असणार. तर याचा अर्थ बघा 423 हा नंबर काय होते त्या ठिकाणी 9ने डिव्हिजिबल आहे. ओके, आता बघा या ठिकाणी नेक्स्ट नंबर 589 काय होतं या ठिकाणी की 5 + 8 + आपल्याला काय करायचं या ठिकाणी 9. आता बघा या ठिकाणी जर तुम्ही विचार कराल तर 5 + 8 ज्या वेळेला आपण काय करतो त्याची टोटल करतो तर 5 + 8 किती होईल त्या ठिकाणी 13 आणि 13 मध्ये आपल्याला काय करायचं आहे त्या ठिकाणी 9 ॲड करायचं आहे. आता 13 मध्ये ज्या वेळेला बघा आपण 9 ॲड करतो तर येणारं जे आन्सर आहे ते किती असेल या ठिकाणी बघा. आपण ज्या वेळेला काय करू 13 मध्ये 9 ॲड करू तर 14 15 16 17 18 19 20 21 22 म्हणजे आन्सर किती येऊन राहिलेलं आहे या ठिकाणी 22. आता हा जो 22 नंबर आहे बघा हा डिव्हिजिबल असतो का त्या ठिकाणी किंवा हा 9च्या टेबलमध्ये आहे का नाही ना. म्हणजे हे ऑप्शन येणार का तर नाही येणार. मग आपल्याजवळ बघा आणखी काय आहे त्या ठिकाणी 199. आता काय होते बघा 1 + 9 किती होते त्या ठिकाणी 10 आणि 10 + 9 किती होतं या ठिकाणी. तर आपल्याला माहिती आहे की 10 + 9 किती होईल 19. 19 हा नंबर 9च्या टेबलमध्ये येतो का नाही म्हणजे हा नंबर डिव्हिजिबल असणार का नाही. मग आपला जो लास्ट नंबर आहे बघा हा चेक करू. तर हा काय होतो या ठिकाणी की 6 + 3 + 9. आता या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की 6 + 3 किती होतं 9. 9 + 9 किती होतं या ठिकाणी 18. 18 हा नंबर बघा 9च्या टेबलमध्ये येतो. याचा अर्थ हा 9ने डिव्हिजिबल आहे म्हणजे हे काय असेल त्या ठिकाणी हा नंबर आपल्याला कन्सिडर करावा लागेल. मग बघा आता या ठिकाणी चेक करा व्यवस्थित. क्वेश्चन नंबर जर तुम्ही सेकंडचा विचार कराल तर या ठिकाणी काय होते की टोटल असे किती नंबर आहे जे ऑड पण आहे आणि 9ने डिव्हिजिबल पण आहे. तर आपण बघितलं तर या ठिकाणी बघा हा फर्स्ट त्याच्यानंतर हा सेकंड आणि हा थर्ड असे टोटल किती नंबर प्रेझेंट आहे त्या ठिकाणी 3 नंबर प्रेझेंट आहे. मग बघा ऑप्शन नंबर फर्स्टमध्ये 5 दिलेला आहे, ऑप्शन नंबर सेकंडमध्ये 4 दिलेला आहे, ऑप्शन नंबर थर्डमध्ये 3 दिलेला आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे आपलं काय असेल या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर असेल. तर विद्यार्थी मित्रांनो बघा मी प्रत्येकाला समजेल या भाषेत तो प्रश्न व्यवस्थित समजावून सांगितलेला आहे. तुम्ही काय करायचं या प्रकारच्या प्रश्नाला व्यवस्थित समजून घ्यायचं आणि पेपरमध्ये अशा प्रकारचे कोणताही प्रश्न आला तरी या पद्धतीने त्याला काय करायचं त्या मला सॉल्व्ह करायचं आहे. हा लक्षात आलेला असेल. आता आपण काय करू त्या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. तर क्वेश्चन नंबर बघा या ठिकाणी थर्ड. क्वेश्चन नंबर थर्डमध्ये काय म्हटलेलं आहे आपण सगळ्यात पहिल्यांदा बघून घेऊ. प्रश्न नीट समजून घ्यायचा आणि मग काय करायचं उत्तर सोडवायला सुरुवात करायची. इथे काय म्हणते बघा की 13 25 17 19 21 23 29 31 33 35 41 43. बघा बापरे आपल्याला भरपूरसे असे नंबर दिलेले आहे आणि काय म्हटलेलं आहे हाऊ मेनी ट्विन प्राईम पेअर्स आर देअर इन द गिवन सिक्वेन्स. आता बघा याच्यापूर्वी जेव्हा आपण काय केलं होतं व्हिडिओला स्टार्ट केलं होतं तर त्यावेळेला मी प्राईम म्हणजे काय असतं आणि नेमकं ट्विन प्राईम नंबर म्हणजे काय असतं हे समजावून सांगितलं होतं. तरी परत बघा की काय असतात की असे नंबर ज्याचे फक्त काय असतात 2 फॅक्टर्स असतात 1 अँड इटसेल्फ त्यांना काय म्हणतो आपण प्राईम नंबर. पण असे कोणतेही 2 प्राईम नंबर ज्याचा डिफरन्स किती असतो 2 असतो त्यांना काय म्हणतो आपण त्या ठिकाणी ट्विन प्राईम नंबर म्हणतो. मग इथे बघा आपल्याला काही नंबर्स दिलेले आहे आणि आपल्याला काय विचारलेलं आहे की ट्विन प्राईम पेअर्स अशा टोटल किती प्रेझेंट आहे इन द गिवन सिक्वेन्स. मग आपण बघा सगळ्यात पहिल्यांदा बघून घेऊया. पहिले तर तुम्हाला काय करावं लागेल की दिलेली जी लिस्ट आहे याच्यामध्ये प्राईम नंबर कोणता आणि नेमका कंपोजिट नंबर कोणता तर हे पहिल्यांदा ओळखून घ्यायचं आहे. आणि मग त्यानंतर काय करायचं जितके काही प्राईम नंबर्स आहेत तर असे किती प्राईम नंबरचे पेअर आहे की ज्याचा डिफरन्स हा 2 आहे हे शोधून काढायचं आहे. आता बघा या ठिकाणी पहिल्यांदा मी एकदा जेव्हा नंबर बघते तर 25 हा काय झाला त्या ठिकाणी कंपोजिट नंबर झाला म्हणजे हा आपल्या लिस्टमध्ये नाही. तसा तर विचार केला तर या ठिकाणी 13 17 19 हे काय आहे आपले या ठिकाणी प्राईम नंबर आहे. 21 बघा हा परत कंपोजिट नंबर आहे म्हणजे याला कन्सिडर करायचं नाही. मग 23 परत 29 31 हे काय होते आपले त्या ठिकाणी प्राईम नंबर आहे. आता या ठिकाणी 33चा विचार केला तर हा कंपोजिट नंबर. 35 काय होते तुमचं या ठिकाणी हा सुद्धा कंपोजिट नंबर आहे. आता जर 41 आणि 43चा विचार केला तर हे जे 2 नंबर आहे बघा हे सगळे काय आहे त्या ठिकाणी तर प्राईम नंबर आहे. तर आता तुमच्या लक्षात आलेलं असेल बघा की 25 21
त्याच्यानंतर आपण जर विचार केला त्या ठिकाणी 33, 35 हे जे सगळे नंबर आहे बघा, हे सगळे नंबर कोणते आहे त्या ठिकाणी, तर कंपोजिट नंबर आहे. आपल्याला काय करायचं आहे त्या ठिकाणी की ट्विन प्राईम पेअर शोधून काढायचे. असे दोन प्राईम नंबर की ज्याचा डिफरन्स किती आहे, 2 आहे. तर बघा मी या ठिकाणी व्यवस्थित मार्किंग करते की ज्या वेळेला तुम्ही बघाल तर हे तर पहिली पेअर कॅन्सल झाली. आता 17 आणि 19, जर आपण 17 आणि 19चा डिफरन्स काढला तर 19 - 17 किती होत आहे या ठिकाणी, 2. म्हणजे ह्या ठिकाणी हा परफेक्ट आहे. म्हणजे बघा ही काय झाली तुमची त्या ठिकाणी फर्स्ट पेअर झालेली आहे. हे लक्षात आलेलं असेल. आता बघा 21 आणि 23 तर तसंही कन्सिडर करू शकणार नाही, कारण 21 हा काय झाला तुमचा त्या ठिकाणी कंपोजिट नंबर झाला. मग 23 आणि 29 हे दोन्ही बघा जरी प्राईम नंबर असले तरी जर आपण याचा डिफरन्स काढला तर 29 - 23 केल्यानंतर येणारा आन्सर 6 येत आहे. म्हणजे ही पेअर चालणार का, तर नाही. मग बघा आपण नेक्स्ट जर विचार केला तर 29 आणि 31 जर तुम्ही काय केलं या ठिकाणी 31 - 29 केलं तर हे दोन्हीच्या दोन्ही प्राईम नंबर आहे आणि याचा डिफरन्स किती येतं या ठिकाणी 2चा येत आहे. म्हणजे ही आपल्याला काय करायची पेअर कन्सिडर करायचे. हे दोघं तर कंपोजिट झाले. मग 41 आणि 43 तर ओके, कारण काय होतं बघा या ठिकाणी आपण 43 - 41 करतो तर येणारा आन्सर किती या ठिकाणी 2. म्हणजे बघा ही जी गिवन सिक्वेन्स आहे या पर्टिक्युलर सिक्वेन्समध्ये ट्विन प्राईम पेअर्स किती आहेत हे आपल्याला विचारले येतं, कारण हाऊ मेनी म्हटलेलं आहे. मग जर आपण ऑब्झर्व केलं बघा तर मी त्या ठिकाणी येलो सर्कलनी तुम्हाला मेन्शन करून दाखवलेलं आहे. टोटल काय झालेलं आहे या ठिकाणी, तर 3 पेअर एक्झिस्ट झालेले आहे. म्हणजे बघा या ठिकाणी ऑप्शन नंबर 4 म्हणजे 3 हे काय असेल या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर असेल. तर हा क्वेश्चन तुम्हाला समजलेला असेल. बघा विद्यार्थी मित्रांनो काय करतील पेपरमध्ये तुमचं कॉम्प्रिहेन्शन ते चेक करणार आहे. म्हणजे तुम्हाला पर्टिक्युलर प्रश्न कितपत समजतो. मग तुम्हाला काय करायचं आहे, प्रश्न सोडवत असताना घाई बुडातच करायची नाही. प्रश्नाला व्यवस्थित समजून घ्या, त्याचं पार्टेशन करा आणि मी सांगितलेल्या पद्धतीने काय करायचं उत्तर काढायचं. म्हणजे नक्कीच तुम्ही काय करू शकाल त्या ठिकाणी करेक्ट आन्सरपर्यंत पोहोचू शकाल. हा प्रश्न तुम्हाला समजलेला असेल. बघा मी क्वेश्चन नंबर 4 बघताय. हा एक क्वेश्चन थोडासा डिफिकल्ट आहे. क्वेश्चनला व्यवस्थित समजून घ्या. काय म्हटलेलं आहे की आफ्टर इंटरचेंजिंग द डिजिट, इंटरचेंजिंग म्हणजे काय करायचे आपल्याला, तर त्या ठिकाणी अदला बदल करायची आहे. म्हणजे या ठिकाणी नंबर्सची काय करायची आपल्याला इंटरचेंजिंग करायची आहे. इन ईच नंबर ऑफ द फॉलोइंग सिरीज हाऊ मेनी ऑफ देम बिकम्स अ प्राईम नंबर्स. म्हणजे तुम्हाला काय म्हटलेलं आहे बघा या ठिकाणी पर्टिक्युलर आपल्याला एक नंबरची काय दिलेली आहे, सिक्वेन्स दिलेली आहे आणि आपल्याला या पर्टिक्युलर नंबर सिक्वेन्समध्ये किंवा या गिवन सिक्वेन्समध्ये काय म्हटलेलं आहे की जितके काही तुम्हाला नंबर्स दिलेले आहे त्या सगळ्यांना पहिल्यांदा काय करायचं आहे तुम्हाला त्या ठिकाणी इंटरचेंज करायचं आहे. आणि इंटरचेंज केल्यानंतर त्याच्यामध्ये टोटल हाऊ मेनी म्हणजे टोटल किती प्राईम नंबर एक्झिस्ट करतील हे तुम्हाला सांगायचं आहे. बघा हा प्रश्न काय होतो त्या ठिकाणी जर आपण म्हणजे जे काही आपण सॉल्व करत आहोत ते सॉल्व करत असताना जर आपल्याकडून थोड्याही जरी चुका झाल्या तर या प्रकारचे प्रश्न काय असतात त्या ठिकाणी चुकू शकतात. कारण ऑप्शन जे दिलेले असतात बघा तर ऑप्शन काय असतात त्या ठिकाणी अगदी जवळजवळ दिलेले असतात आणि जर आपल्या काउंटिंगमध्ये एकही नंबर पुढे मागे झाला तरी आपल्या प्रश्नाचं उत्तर चुकलं जाईल. त्याच्यामुळे बघा नीट म्हणजे त्यांनी आपल्याला ज्या प्रकारच्या त्या ठिकाणी काय करतात गाईडलाईन्स प्रोव्हाइड करतात त्याचा तुम्हाला प्रॉपर काय करायचं मिनिंग समजून घेऊन प्रश्नाला सोडवायचा आहे. आता बघा सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी सांगितलं इंटरचेंज करा. मग इंटरचेंज करू आपण. बघा हा जो 31 आहे याला कसं लिहायचं या ठिकाणी 13. त्याच्यानंतर 19 आहे हा कसा लिहिला जाईल 91. त्याच्यानंतर 98 आहे हा कसा लिहिला जाईल 89. परत बघा 43ला कसं लिहू आपण 34. 76ला 67. 37ला 73. परत 53ला 35 आणि त्याच्यानंतर बघा 92 आहे हा कसा लिहू आपण या ठिकाणी 29 आणि जो काय आहे त्या ठिकाणी 71 आहे याला कसं लिहू या ठिकाणी 70 केलं आपण. सगळ्यात पहिल्यांदा तर त्यांनी इंटरचेंज करा म्हटलं होतं इंटरचेंज केलं. आता बघा आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी इंटरचेंजिंग झाल्यानंतर पर्टिक्युलर काय म्हटलेलं आहे त्या ठिकाणी की असे किती नंबर एक्झिस्ट करतात की जे काय आहेत आता प्राईम नंबर आहे. बघा या ठिकाणी 13 हा प्राईम नंबर आहे. परत 89 हा सुद्धा प्राईम नंबर आहे. 91 हा तर कंपोजिट नंबर आहे कारण हा 7ने डिव्हिजिबल आहे. 34 हा तर इवन नंबर असल्यामुळे हा काय आहे त्या ठिकाणी कंपोजिट नंबर आहे. आता बघा या ठिकाणी 67 त्याच्यानंतर 73 हे दोन्हीच्या दोन्ही नंबर कोणते आहे त्या ठिकाणी प्राईम नंबर आहे. 35 तर आपल्याला माहिती आहे हा 7च्या टेबलमध्ये येतो 5च्या टेबलमध्ये येतो म्हणजे हा कंपोजिट नंबर आहे. परत बघा 29 हा प्राईम नंबर आहे आणि परत 17 सुद्धा काय आहे प्राईम नंबर आहे. जर तुम्ही विचार कराल बघा तर काय होतंय की रेड कलरचे जे सर्कल आहेत हे सगळेच्या सगळे काय आहेत त्या ठिकाणी प्राईम नंबर आहे. म्हणजे याला जर आपण काउंट केलं तर 1 2 3 4 5 आणि 6
बघा या ठिकाणी हा जो क्वेश्चन आहे पर्टिक्युलर क्वेश्चन नंबर 4, जर क्वेश्चन नंबर 4चा विचार कराल तर काय होतं त्या ठिकाणी ऑप्शन नंबर सेकंड म्हणजे 6 हे काय असेल या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर असेल. तुम्हाला प्रश्न समजलेला असेल आणि मी ज्या पद्धतीने करून दिलेलं आहे बघा ही अगदी सोपी मेथड आहे. या पद्धतीने अशा प्रकारचे प्रश्न काय करायचे तुम्हाला सॉल्व्ह करायचे. तर हा तुम्हाला समजलेला असेल. बघा आपण काय करू त्या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन बघू. आता क्वेश्चन नंबर 5, क्वेश्चन नंबर 5 मध्ये काय म्हटलेलं आहे की व्हॉट इज द डिफरन्स. आता हा डिफरन्स वर्ड आपल्याला याच्यापूर्वी परिचयाचा आहे की ज्या वेळेला डिफरन्स विचारलं जाते तर नेमकं आपल्याला काय करायचं असतं, सबट्रॅक्शन करायचं असतं. मग कोणाचं सबट्रॅक्शन विचारलं आहे, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन लार्जेस्ट अँड स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर फॉर्म्ड बाय युजिंग ईच ऑफ द डिजिट 1 3 वन्स अँड 5 रिपीटेडली. प्रश्न बघा कसा दिलेला आहे की तुम्हाला काही डिजिट्स प्रोव्हाइड केले गेलेले आहे आणि तुम्हाला काय म्हटलेलं आहे की 1 3 हा जो डिजिट आहे हा वन्स म्हणजे फक्त एकदाच वापरायचा आणि 5 हा जो डिजिट आहे बघा हा तुम्ही रिपीटेडली काय करू शकता, यूज करू शकता. आणि असं करून तुम्हाला काय करायचं आहे तर लार्जेस्ट 4 डिजिट नंबर आणि स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर काय करायचं आहे ते मला फ्रेम करायचं आहे आणि मग त्याचा काय काढायचं आहे त्या ठिकाणी डिफरन्स काढायचा आहे. तर या प्रकारचा प्रश्न आहे. बघा काय म्हटलेलं आहे की 1 3 हे जे डिजिट आहे ते वन्स म्हणजे एकदाच वापरायचे आणि 5 हा डिजिट काय करायचा, रिपीटेडली वापरायचा आणि लार्जेस्ट 4 डिजिट नंबर बनवायचा. असं जेव्हा करतो बघा तर या ठिकाणी काय होते की ज्या वेळेला आपण सगळ्यात पहिल्यांदा काय करणार बघा की तर या ठिकाणी लार्जेस्ट डिजिट बनवणार. म्हणजे ज्या वेळेला आपण काय करतो लार्जेस्ट 4 डिजिट नंबर काय करणार आहोत या ठिकाणी फ्रेम करणार आहोत. तर तुम्हाला लक्षात काय घ्यायचं आहे की 1 3 आणि 5 याच्यामध्ये सगळ्यात जो लार्जेस्ट म्हणा किंवा ग्रेटर नंबर म्हणा तो कोणता आहे त्या ठिकाणी 5 आहे आणि तो आपण रिपीटेडली यूज करू शकतो. मग अशा कंडिशनमध्ये बघा 5 5 हा किती टाइम्स लिहायचा, 2 टाइम्स लिहायचा. त्याच्यानंतर असणारा काय होते त्याच्यापेक्षा स्मॉलर नंबर किती आहे तर 3, इथे 3 येईल आणि त्याच्यानंतर काय येईल 1. म्हणजे अशा पद्धतीने लिहाल तर काय होतं या ठिकाणी की 1 3 हा एक वेळेला वापरला जातो आणि 5ला रिपीटेडली यूज करायचं. म्हणजे या पद्धतीने तुम्ही जेव्हा वेळेला अरेंजमेंट करता तर ही अरेंजमेंट कशाची आहे तर लार्जेस्ट 4 डिजिट नंबरची. तसंच तुम्हाला काय करायचं या ठिकाणी की याच नंबरचा यूज करून स्मॉलेस्ट काय करायचं आहे 4 डिजिट नंबर फ्रेम करायचा आहे. आता ज्यावेळेला स्मॉलेस्ट नंबर फ्रेम करायचा असतो अशा कंडिशनमध्ये काय करायचं, हे जे लिहिलेले नंबर्स आहे यांना रिव्हर्समध्ये लिहायचं म्हणजे 1 3 5 5. आता डिफरन्स म्हटलेलं होतं म्हणजे सबट्रॅक्शन करू. बघा 1 मधून 5 जाणार का नाही, मग आपण काय करू 11 आणि 11 मधून ज्या वेळेला 5 जातं बघा इथे किती राहते या ठिकाणी 6. आता बघा जर तुम्ही ऑप्शन नंबर फर्स्ट, ऑप्शन नंबर सेकंड, ऑप्शन नंबर थर्ड आणि ऑप्शन नंबर 4चा विचार कराल तर लास्ट डिजिट 6 इथे प्रेझेंट आहे ऑप्शन नंबर 1 मध्ये आणि ऑप्शन नंबर 4 मध्ये. तसं म्हणजे काय होते की ऑप्शन नंबर सेकंड आणि ऑप्शन नंबर थर्ड हे आपलं या प्रश्नाचं उत्तर नाही, हे आपल्याला कन्फर्म माहीत होतं. आता बघा या ठिकाणी आपल्याला पुढे सबट्रॅक्शन बघून करायचं आहे. आता काय होतं या ठिकाणी की आपल्याला 3चं कन्वर्जन 2 मध्ये करावं लागतं कारण यांनी कॅरी घेतला होता. आता 2 मधून 5 जात नाही म्हणजे 12 मधून जेवढा 5 सबट्रॅक्ट करतो तर किती होतं 7. आता बघा की जर आपण 10th प्लेस बघितली इथे 9 आहे आणि इथे 7 आहे तर कन्फर्मली काय होते ऑप्शन नंबर 4 हे आपला आन्सर असते. परंतु तरी बघा तुमच्या समाधानासाठी मी पूर्ण सॉल्व्ह करते. इथे हा 5 4 मध्ये कन्वर्ट होईल, 4 - 3 काय होईल 1 आणि 5 - 1 किती होतं 4. म्हणजे ऑप्शन नंबर 4 बघा की 4176 हे काय असेल या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर असेल. तर विद्यार्थी मित्रांनो बघा या प्रकारचे प्रश्न पेपरमध्ये येतील. म्हणून मी तुम्हाला अगोदरच म्हटलं होतं की काही डिजिट्स जेव्हा दिलेले असतात तर त्याच्यापासून लार्जेस्ट आणि स्मॉलेस्ट डिजिट तुम्हाला फ्रेम करता येणं गरजेचं आहे आणि जर ते करता येत असेल तर या प्रकारचे प्रश्न तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकाल. आता इथे डिफरन्स दिलेला आहे म्हणून आपण डिफरन्स काढला. कधी कधी इथे सम विचारलं जाऊ शकते म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे त्या ठिकाणी ॲड करायचं आहे. कधी कधी तुम्हाला काय होऊ शकते या ठिकाणी प्रोडक्ट विचारलेलं असेल तर मग तुम्हाला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. म्हणजे प्रश्न कशा प्रकारे विचारलेला आहे तर त्या पद्धतीने त्या क्वेश्चनला काय करायचं व्यवस्थित हँडल करायचं. हा क्वेश्चन तुम्हाला समजलेला असेल. कुणाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही काय करू शकता कमेंट्स करू शकता. आता या ठिकाणी बघा आपण जर क्वेश्चन नंबर 6चा विचार केला तर काय म्हटलेलं आहे की इन द सिरीज बिलो म्हणजे आपल्याला एक पर्टिक्युलर सिक्वेन्स दिलेली आहे की हाऊ मेनी टाइम्स इज द सम ऑफ 2 ॲडजस्टंट डिजिट इज अ स्क्वेअर नंबर. म्हणजे इथे काय करायचं ॲडजस्टंटचा अर्थ समजून घ्या की ॲडजस्टंटचा अर्थ काय होतो एका पाठोपाठ एक. म्हणजे असे किती 2 डिजिट ॲडजस्टंट नंबर आहे बघा. म्हणजे आपल्याला काय म्हटलं आहे की इन द सिरीज बिलो म्हणजे आपल्याला एक सिरीज दिलेली आहे. करायचं काय आहे की हाऊ मेनी टाइम्स इज द सम ऑफ 2 ॲडजस्टंट डिजिट इज अ स्क्वेअर नंबर. म्हणजे काय करायचं आहे एका पाठोपाठ एक येणाऱ्या नंबरचा सम करायचा आहे आणि तो सम स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये येतो का आणि असं किती टाइम्स येते हे तुम्हाला शोधून काढायचं आहे. बघा मी कशा प्रकारे सॉल्व्ह करते. इथे काय होतं बघा की पहिली ही पेअर आहे तर 2 + 4 किती होत आहे या ठिकाणी तर 6 होत आहे. 6 हा स्क्वेअर आहे का तर नाही. मग आपण नेक्स्ट पेअर कोणती घेऊ तर 4 and 5. आता बघा 4 + 5 किती होतं या ठिकाणी 9.
ही एक पेअर झालेली आहे, म्हणजे कारण 9 हा कशाचा स्क्वेअर आहे त्या ठिकाणी 3चा स्क्वेअर, म्हणजे आपली एक पेअर झाली. परत बघा 5 and 1 हे किती होतं या ठिकाणी 6 होतं. हे चालेल का, कारण 6 हा कशाचा स्क्वेअर नाही. मग आपण नेक्स्ट बघा 1 and 3 घेऊ, तर 1 + 3 किती होतं या ठिकाणी 4, आणि हा कशाचा स्क्वेअर आहे या ठिकाणी 2चा स्क्वेअर आहे, तर म्हणजे हा चालेल. मग 3 आणि 2 किती होतं 5, हा 5 स्क्वेअर आहे का नाही. 2 and 6 काय होतं 8 स्क्वेअर आहे का नाही. मग जर 6 आणि 7चा जर विचार कराल बघा, तर 6 + 7 13 हा स्क्वेअर आहे का नाही. मग जर तुम्ही 7 आणि 9चा विचार कराल बघा, तर 7 + 9 किती होतं रे या ठिकाणी, तर 16 कशाचा स्क्वेअर आहे 4चा स्क्वेअर आहे, म्हणजे ही पेअर आपल्याला चालेल. मग बघा नेक्स्ट काय होते 9 + 1 म्हणजे किती होतं रे 10. मग 10 हा कशाचा स्क्वेअर आहे का, तर नाही, म्हणजे ती पेअर का चालेल का नाही. मग नेक्स्ट विचार करा 1 + 0. आता बघा 1 + 0 ज्या वेळेला घेतो तर हा काय येतो या ठिकाणी 1, आणि 1 हा कशाचा स्क्वेअर असतो 1चा स्क्वेअर असतो, म्हणजे ती पेअर पण आपल्याला कन्सिडर करायची आहे. आणि लास्ट बघा जर विचार केला तर 0 आणि 9, तर 0 + 9 काय होतं या ठिकाणी 9, आणि 9 कशाचा स्क्वेअर आहे 3चा स्क्वेअर आहे. म्हणजे बघा जर टोटल आपण काय केलं ॲडजस्टंट नंबरची काय केलं सम केला, तर त्या ठिकाणी एक्झिस्ट असणारे काय असेल त्या ठिकाणी स्क्वेअर नंबरच्या फॉर्ममध्ये असणारे नंबर्स किती, तर बघा या ठिकाणी 1 2 3 4 आणि 5, म्हणजे टोटल बघा या ठिकाणी किती होतं या ठिकाणी, तर 5 पेअर्स असे एक्झिस्ट करत आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 4 त्याचं जे आन्सर आहे ते किती आहे या ठिकाणी 5. तर हा क्वेश्चन तुम्हाला समजलेला असेल, कारण बघा प्रश्न ज्या पद्धतीने दिलेला आहे, ज्या प्रकारच्या गाईडलाईन आपल्याला प्रोव्हाइड केलेल्या आहे, त्याच पद्धतीने मी तुम्हाला काय करत आहे समजेल या भाषेमध्ये उत्तर काढून देत आहे. आणि बघा त्या ठिकाणी काय होतं की जेव्हा पेपरमध्ये अशा प्रकारचे प्रश्न येतात, तर त्यावेळेला काय करायचं दिलेल्या वेळेच्या आत प्रश्न सोडवायचे असतात. तर त्याच्यामुळे काय होतं की अशा प्रकारचे प्रश्न नेमके कसे हँडल करायचे हे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना समजावून सांगत आहे. परंतु काय करावं लागेल तुम्हाला की या प्रकारच्या भरपूरशा प्रश्नांची प्रॅक्टिस करावी लागेल, कारण तुम्ही जितकी जास्त प्रॅक्टिस कराल तर तितकी तुमची स्पीड वाढेल, आणि जितकी तुमची स्पीड वाढेल तर तितक्यात तुम्ही काय कराल त्या ठिकाणी क्विकली अशा प्रकारच्या प्रश्नांचे आन्सर सोडवू शकाल. म्हणजे तुमचं माइंड तसं सेटअप होईल की त्या पद्धतीने तुमचं काय करावं लागेल त्या ठिकाणी तेवढ्या वेळेच्या आत उत्तर काढण्याची विचारसरणी डेव्हलप होणं गरजेचं आहे. म्हणजे आता तर तुम्हाला मी काय करते या ठिकाणी गाईड करत आहे की असे प्रश्न कसे सोडवायचे, पण तुम्हाला बघा परत काय करायचं या ठिकाणी अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रश्नांचा सराव करायचा आहे. म्हणजे पेपरमध्ये येणारे प्रश्न त्याच वेळेला तुम्हाला इझी जातील. एक प्रश्न शिकवला आणि तोच तेवढा समजून घेतला आणि ओके मग मी येणारे प्रश्न मी सोडवून घेईल असं होणार नाही. तुम्हाला काय करावं लागेल, टेक्स्टबुकमध्ये या टॉपिकवर दिलेले जे डिफरंट क्वेश्चन आहेत त्याची भरपूरशी प्रॅक्टिस करावी लागेल, तेव्हाच तुमचे कॉन्सेप्ट काय होतील त्या ठिकाणी क्लिअर होईल आणि स्पीडसुद्धा काय होईल त्या ठिकाणी वाढेल. आता हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. बघा आता मी काय करते त्या ठिकाणी क्वेश्चन नंबर 7 समजावून सांगते. तर क्वेश्चन नंबर 7 बघा काय म्हटलेलं आहे की क्वेश्चन नंबर 7 मध्ये काय होते बघा की 3 2 7 5 7 9 6 8 8 8 5 8 6 9 11 असे तुम्हाला नंबर दिलेले आहे. इन द अबाव सिरीज हाऊ मेनी टाइम्स डज अ नंबर हॅव द अदर सेम नंबर इमिजिएटली बिफोर अँड आफ्टर इट. बघा ही पर्टिक्युलर तुम्हाला काय केलेली आहे त्या ठिकाणी सिक्वेन्स दिलेली आहे, ही नंबर सिक्वेन्स आहे. आणि काय म्हटलेलं आहे बघा या ठिकाणी की तुम्हाला अशी पर्टिक्युलर काय करायची आहे त्या ठिकाणी ग्रुप सर्च करायचा आहे की त्या ग्रुपमध्ये बिफोर अँड आफ्टर म्हणजे एका पर्टिक्युलर नंबरच्या पहिले आणि नंतर काय असला पाहिजे त्या ठिकाणी, तर सेम नंबर एक्झिस्ट केला पाहिजे. पण या ठिकाणी काय म्हटलेलं आहे बघा परत की हाऊ मेनी टाइम्स डज अ नंबर हॅव द अदर सेम नंबर इमिजिएटली अँड बिफोर अँड आफ्टर इट. तर आपल्याला काय करायचं आहे बघा की पर्टिक्युलर काय करायचं आहे की असा नंबर शोधून काढायचा आहे की त्याच्या पूर्वी आणि त्याच्यानंतर काय असला पाहिजे त्या ठिकाणी सेम नंबर एक्झिस्ट करत असला पाहिजे. मग या ठिकाणी काय होते की जर तुम्ही विचार कराल तर पहिल्यांदा बघा 3 2 7 तर 2 हा नंबर मिडलमध्ये आहे, तर 2च्या इकडे 3 आहे आणि इकडे 7 आहे, तर ही पेअर चालेल का, तर नाही चालला. मग आपण 7चा विचार करू तर 7मध्ये पण काय होत आहे की 2 इकडे आहे आणि 5 तिकडे आहे, सेम नंबर आहे का, नाही, ही पेअर पण चालणार नाही. पण आता जर आपण काय केलं 7 5 7चा विचार केला तर 5 मिडलमध्ये आहे आणि काय होते 7 इकडे आणि 7 तिकडे, तर ही एक पेअर आपल्याला चालेल, ही ओके आहे. मग परत बघा या ठिकाणी काय होत आहे की 5 7 9 ही पेअर चालते का, तर नाही, कारण 7 मिडलमध्ये 5 इकडे 9 तिकडे, डिफरंट नंबर झाले. जर 9चा विचार केला तुम्ही या ठिकाणी तर इकडे 7 आहे इकडे 6 आहे, हे चालेल का आपल्याला, तर हे पण चालणार नाही. जर तुम्ही काय केलं या ठिकाणी तर 6चा विचार कराल तर इकडे 9 आहे इकडे 8 आहे, ही पेअर चालेल का आपल्याला, ते पण चालणार नाही. आता बघा या ठिकाणी काय होतं की 8 8 8 ही पेअरमध्ये काय होत आहे बघा की 8 8 8 हे तिन्ही काय झालेले सेम नंबर आलेले आहे. आणि आपल्याला काय म्हटलेलं आहे या ठिकाणी की हाऊ मेनी टाइम्स डज अ नंबर हॅव द अदर सेम नंबर्स इमिजिएटली बिफोर अँड आफ्टर इट. म्हणजे या ठिकाणी बघा काय होत आहे की
तिन्ही नंबर आपल्याला सेम नको, म्हणजे त्यांनी जी कंडिशन दिलेली आहे तर त्या पद्धतीने विचार केला तर तिन्ही नंबर आपल्याला सेम नको, म्हणजे ही पेअर आपल्याला चालणार नाही. मग परत बघा या ठिकाणी जर तुम्ही याचा विचार कराल कशाचा, तर 8, 5, 8चा, तर या ठिकाणी काय होतंय बघा की 5 मिडलमध्ये आहे, इकडे 8 आहे आणि तिकडे 8 आहे, म्हणजे बिफोर आहे आणि आफ्टर आहे, तर ही पेअर आपल्याला चालेल. मग परत बघा आपण चेक करू, तर इथे 6 मिडलमध्ये आहे, 8 इकडे काय होतंय त्या ठिकाणी बिफोर आहे, 9 आफ्टर आहे, तर मग काय होतं हे सेम नाही. 9 मिडलमध्ये आहे, 6 बिफोर आहे, 11 आफ्टर आहे, हे काय होतंय सेम नाही. तर बघा जर तुम्ही या पर्टिक्युलर क्वेश्चनचा जर विचार कराल, जर आपण पूर्ण त्या ठिकाणी ज्या प्रकारची सर्चिंग केलेली आहे तर एकदा बघा मी क्लीन करते आणि तुम्हाला सांगते की काय होतं या ठिकाणी. तर 7, 5, 7 ही एक पेअर आणि परत 8, 5, 8 ही अशी दुसरी पेअर, म्हणजे टोटल अशा 2च पेअर एक्झिस्ट करत आहे की ज्याच्या काय होत आहे त्या ठिकाणी बिफोर आणि आफ्टर काय होत आहे त्या ठिकाणी सेम नंबर एक्झिस्ट करत आहे. आपल्याला ही जी पेअर आहे बघा ही कन्सिडर करायची नाही, कारण 8, 8, 8 हे टोटल तिन्ही सेम नंबर होते आणि आपल्याला सेम नंबरची कंडिशन नको. मग काय होतं क्वेश्चन नंबर 7चा जर तुम्ही विचार करा तर या ठिकाणी फक्त 2च अशा पेअर एक्झिस्ट करत आहे, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन नंबर फर्स्टचा आन्सर काय असेल त्या ठिकाणी सेकंड. तर या पद्धतीने या प्रश्नाला काय करायचं आहे, सोडवायचं आहे. मला ज्या ज्या पद्धतीने वाटत आहे त्या त्या पद्धतीने मी तुम्हाला सोप्यात सोपं समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे आणि तुम्हाला विचार असा करायचा आहे तर ते तुम्हाला समजणं गरजेचं आहे, म्हणून या पद्धतीने मी समजावून सांगितलं. या प्रश्नाकडे तुम्ही नीट लक्ष द्या. कधी कधी काय होतं या ठिकाणी की 8, 8, 8 ही पेअर कन्सिडर केली गेली की प्रश्नाचं उत्तर चुकलं जाईल, तर असं होऊ नये म्हणून प्रश्नाला काय करायचं आहे नीट समजून घ्यायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा क्वेश्चन नंबर 7 तुम्हाला समजलेला असेल. आपण आता क्वेश्चन नंबर 8 घेऊ. क्वेश्चन नंबर 8 बघा सगळ्यात पहिल्यांदा मी रीड करते. काय म्हणत आहे की इथे काही बघा नंबरची सिक्वेन्स दिलेली आहे, म्हणजे आपल्याला 76, 36, 12, 98, 64, 24, 56, 20, 90 आणि 48 असे आपल्याला बघा काही नंबर्स दिलेले आहे. आणि काय म्हटलेलं आहे की इन द अबाव सिक्वेन्स हाऊ मेनी नंबर्स आर डिव्हिजिबल बाय बोथ 4 and 6. म्हणजे बघा आपल्याला काही नंबर्स दिलेले आहे आणि आपल्याला त्यांनी नेमकं काय विचारलेलं आहे की तुम्हाला जितके काही नंबर्स दिलेले आहे तर त्या नंबरमध्ये असे किती नंबर प्रेझेंट आहे की ज्याच्यामध्ये दोन्ही म्हणजे 4 आणि 6 दोघांनी काय होतो त्या ठिकाणी भाग जातो. बघा म्हणजे अशा प्रकारचे जे क्वेश्चन्स असतात हे सॉल्व्ह करत असताना आपल्याला काय करावं लागते त्या ठिकाणी डिव्हिजिबिलिटी टेस्ट यूज करावं लागतं. मग सगळ्यात पहिल्यांदा बघा आपण काय करू या ठिकाणी तर 6ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट यूज करू. मग 6ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय म्हणते की असे नंबर की ज्याच्यामध्ये बघा 2नी आणि 3नी भाग जातो, म्हणजे असे नंबर जे 2 आणि 3नी डिव्हिजिबल असतात ते सगळेच्या सगळे नंबर 6नी सुद्धा डिव्हिजिबल असतात. मग आपल्याला माहिती आहे बघा की आपण जर 2च्या डिव्हिजिबिलिटी टेस्टचा विचार केला तर 2ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय आहे की जितके काही इव्हन नंबर असतात किंवा ज्याच्या लास्ट प्लेसवर 0, 2, 4, 6, 8 हे नंबर प्रेझेंट असतात ते सगळे इव्हन नंबर कन्सिडर करतो आणि त्या सगळ्या नंबरमध्ये 2चा भाग जातो. मग आता सगळ्यात पहिल्यांदा चेक करू बघा आपण की आपल्याजवळ जे दिलेले नंबर आहेत ते कोणत्या प्रकारचे आहे. तर बघा प्रत्येकाची जर आपण लास्ट प्लेस चेक केली तर काय होतंय बघा इथे 8 आहे, परत इथे 6, मग इथे 2, 8, 4, 4, 6, 0, 0 आणि 8. बघा आपण ज्या वेळेला काय केलेलं आहे प्रत्येक नंबरचं युनिट प्लेस चेक केलेलं आहे तर आपल्याला लक्षात आलेलं आहे बघा तिथे जे नंबर प्रेझेंट आहे हे सगळेच्या सगळे जे नंबर्स आहे बघा ते इव्हन नंबरच्या फॉर्ममध्ये आहे. म्हणजे काय होतं आहे की दिलेले सगळे जे नंबर्स आहे हे सगळेच्या सगळे 2नी डिव्हिजिबल आहेत. म्हणजे आता या ठिकाणी काय होतं की 2चा क्रायटेरिया फुलफिल झालेला आहे. मग आता या ठिकाणी बघा दिलेले जे नंबर्स आहे याच्यापैकी असे किती नंबर आहे जे 3नी सुद्धा डिव्हिजिबल आहे. मग हे चेक करण्यासाठी आपल्याला 3ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट लावावी लागेल. मग 3ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय म्हणते बघा की आपल्याला जे नंबर दिलेले असतात त्याचे जे डिजिट असतो त्याचा सम करायचा आणि तो जर सम 3च्या मल्टिपलमध्ये येत असेल तर गिवन नंबर काय असतात त्या ठिकाणी 3नी डिव्हिजिबल असतात. मग सगळ्यात पहिल्यांदा बघा जितके आपल्याजवळ नंबर दिलेले आहे त्या सगळ्यांचा काय करू आपण डिजिट सम करू. बघा या ठिकाणी मी इथेच करत आहे, तुम्ही थोडंसं व्यवस्थित लक्ष द्या. आता बघा या ठिकाणी की 7 + 8 मी इथे लिहित जाते बघा की 7 + 8 करू तर आन्सर किती येईल या ठिकाणी 15. आता बघा 15 हा नंबर 3च्या मल्टिपलमध्ये आहे, याचा अर्थ 78 हा नंबर काय असेल त्या ठिकाणी 3नी डिव्हिजिबल असेल. आता बघा त्याच्यानंतर काय दिलेलं आहे 36. आता 3 + 6 किती होतं या ठिकाणी 9. आता 9 हा नंबर सुद्धा बघा 3च्या टेबलमध्ये येतो, म्हणजे हा नंबर सुद्धा 3नी डिव्हिजिबल आहे. परत या ठिकाणी बघा की 12 म्हणजे काय होतं या ठिकाणी 1 + 2 आणि आपल्याला माहिती आहे की 12 हा नंबर काय होतो त्या ठिकाणी 3च्या मल्टिपलमध्ये येतो. तरी बघा 1 + 2 काय होतं या ठिकाणी 3 हा नंबर 3च्या मल्टिपलमध्ये आहे, म्हणजे हा नंबर सुद्धा काय झाला 3नी डिव्हिजिबल झाला. आता बघा नेक्स्ट जो नंबर दिलेला आहे तो कोणता दिलेला 98. आता 98 म्हणजे बघा की 9 + 8 करू तर किती होतं या ठिकाणी 17. आता 17 हा जो नंबर आहे हा 3च्या टेबलमध्ये येतो का नाही, म्हणजे तो 3चा मल्टिपल नाही, याच्यामुळे हा 3नी डिव्हिजिबल होणार नाही.
आता नेक्स्ट बघा या ठिकाणी 64 दिलेला आहे, तर 6 + 4 हे सुद्धा किती होतं रे या ठिकाणी, तर 10. आता 10 हा नंबर 3च्या मल्टिपलमध्ये येतो का, तर नाही, म्हणजे हा सुद्धा नंबर काय होणार नाही त्या ठिकाणी, तर 3ने डिव्हिजिबल होणार नाही. आता बघा आपल्याजवळ असणारा जो नेक्स्ट नंबर आहे तो किती आहे, 24. इथे आपण डिजिटचा सम करू, तर 2 + 4 किती होतं या ठिकाणी 6. ज्या वेळेला 6 होतं बघा, तर हा 3च्या मल्टिपलमध्ये आहे, म्हणजे हा 3ने डिव्हिजिबल आहे. ओके, इथपर्यंत झालेला आहे. आता बघा नेक्स्ट आपला जो नंबर आहे तो किती आहे या ठिकाणी 56. आता 5 + 6 किती होणार या ठिकाणी 11. आता ज्या वेळेला 11 होतं बघा, हा पण 3च्या मल्टिपलमध्ये नाही, म्हणजे हा 3ने डिव्हिजिबल नाही. आता नेक्स्ट काय दिलेलं आहे 20. 2 + 0 म्हणजे किती होतं रे 2. 2 हा नंबर 3च्या मल्टिपलमध्ये आहे का, नाही. आता 9 + 0 किती होतं या ठिकाणी 9. आता ज्या वेळेला 9 म्हटलेला आहे बघा, तर हा 3च्या मल्टिपलमध्ये आहे, म्हणजे हा 3ने डिव्हिजिबल आहे. आता लास्ट नंबर चेक करू बघा, तर इथे किती दिलेला आहे या ठिकाणी 48. 4 + 8 किती होतं या ठिकाणी, तर 12. 12 हा नंबर 3च्या मल्टिपलमध्ये आहे, तर ओके, म्हणजे हा नंबर सुद्धा काय होत आहे 3ने डिव्हिजिबल आहे. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा बघा आपण काय केलं की सॉर्ट आउट करून घेतलेलं आहे की जितके आपल्याला नंबर दिलेले आहे त्याच्यापैकी असे किती नंबर आहे जे आता 3ने डिव्हिजिबल आहे. आता काय होतं की आपल्याला माहित होतं की सगळेच्या सगळे नंबर 2ने तर डिव्हिजिबल आहे, पण जेवढे नंबर 2ने डिव्हिजिबल आहे आणि त्यातले ते 3ने डिव्हिजिबल आहे ते सगळे नंबर कशाने डिव्हिजिबल असणार त्या ठिकाणी, तर 6ने डिव्हिजिबल नसणार. तर आता पहिल्यांदा बघा जितके नंबर आता डिव्हिजिबल आहे त्यांना आपण काय करू, एकदा खाली व्यवस्थित लिहून घेऊ. कोणकोणते नंबर आहे असे की ज्याला 2 आणि 3ने भाग जात आहे. मग आता ते नंबर कोणते आहे या ठिकाणी, तर एक आहे 78, त्याच्यानंतर आहे या ठिकाणी 36, परत बघा या ठिकाणी 12, आणखी काय दिलेलं आहे आपल्याला या ठिकाणी 24, आणखी नेक्स्ट नंबर कोणता आहे या ठिकाणी 90, आणि लास्ट नंबर कोणता दिलेला आहे 48. म्हणजे इथपर्यंत काम झालेलं आहे आपलं. आपण काय केलेली आहे 6ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट लावलेली आहे. परंतु क्वेश्चन कसा आहे की आपल्याला असे नंबर सर्च करायचे आहे की 6ने तर भाग गेलाच पाहिजे, परंतु त्याच्यामध्ये कशाचा भाग गेला पाहिजे, परत 4चा भाग गेला पाहिजे. मग 4ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय म्हणते की लास्ट 2 डिजिटमध्ये जर 4चा भाग जात असेल तर त्या ठिकाणी काय होतं, तो होल नंबर 4ने डिवाइड होतो. इथे कंडिशन काय आहे की आपल्याजवळ जेवढे नंबर आहे बघा ते सगळेच्या सगळे 2 डिजिट नंबर आहे, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल त्या ठिकाणी हे चेक करावं लागेल की ते गिवन नंबर हे 4च्या मल्टिपलमध्ये आहेत का. मग बघा जर तुम्ही व्यवस्थित काही ऑब्झर्वेशन केलं तर तुमच्या काय लक्षात येतं की हा जो 78 नंबर आहे हा 78 नंबर 4ने डिव्हिजिबल नाही. किंवा याच्यामध्ये जर आपण भाग देऊन सुद्धा बघितलं बघा तरी तुम्हाला समजावं याच्याकरिता मी भाग देऊन देते की इथे 78 नंबर आहे, याला आपण 4ने भाग देऊ. 4 1 जा 4, 4 2 जा 8 होतं, पण इथे तर 7 आहे, म्हणजे आपल्याला 4 1 जा 4 करावं लागेल. आता बघा 7 - 4 केल्यानंतर 3, आणि इथे 8 येईल. आता 4 काय होते रे, 4 9चा आपण काय करतो त्या ठिकाणी 36 लिहितो, परंतु या ठिकाणी काय होतंय की पूर्णपणे भाग जातो का, नाही. म्हणजे हा नंबर बघा 4ने डिव्हिजिबल नाही. आपल्याला 36चं तर माहीतच आहे की 4 9 जा 36 होतो, म्हणजे हा नंबर 4ने डिव्हिजिबल आहे. परत बघा 4 3 जा 12 हा नंबर सुद्धा काय होतंय त्या ठिकाणी डिव्हिजिबल आहे. जर आपण 24चा विचार केला तर 4 6 जा 24 हा नंबर सुद्धा डिव्हिजिबल आहे. 90च्या बाबतीत काय होणार या ठिकाणी की 90 हा नंबर 4ने डिव्हिजिबल नाही. आता जर तुम्ही 48चा विचार कराल तर 4 आणि 8 हे दोन्ही नंबर 4च्या काय होत आहे त्या ठिकाणी मल्टिपलमध्ये येत आहे, म्हणजे 48 हा सुद्धा नंबर बघा या ठिकाणी 4ने डिव्हिजिबल आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा तुमच्या लक्षात आलेलं असेल. आता मी तुम्हाला या ठिकाणी प्रॉपर मार्किंग करते बघा की जर आपण या ठिकाणी प्रॉपर मार्किंग केली तर तुमच्या लक्षात येईल की 36, त्याच्यानंतर 12, 24 आणि 48 असे टोटल बघा आपल्याजवळ 4 नंबर प्रेझेंट आहे की जे नंबर 4 आणि 6 दोन्ही काय असतात त्या ठिकाणी डिव्हिजिबल असतं. तर बघा हा जो क्वेश्चन आहे याचे ऑप्शन्स आपण बघू. ऑप्शन नंबर फर्स्टमध्ये 5 दिलेलं होतं, ऑप्शन नंबर सेकंडमध्ये 4 दिलेलं आहे, ऑप्शन नंबर थर्डमध्ये 3 दिलेलं आहे, आणि ऑप्शन नंबर 4मध्ये काय दिलेलं आहे 2 दिलेलं आहे. तुमच्या लक्षात येत असेल बघा हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 2 म्हणजे 4 असेल. तर विद्यार्थी मित्रांनो बघा मी खूप डिटेलमध्ये हा प्रश्न तुम्हाला सोडवून दिलेला आहे. ज्या वेळेला तुम्हाला या प्रकारच्या प्रश्नांची प्रॅक्टिस होईल तर खूप कमी वेळेमध्ये तुम्ही काय करू शकाल, या प्रश्नांचे उत्तर काढू शकाल. परंतु प्रश्न नीट कसा हँडल करावा हे समजावं या हेतूने आपण काय केलेलं आहे या ठिकाणी हा क्वेश्चन तुम्हाला समजावून सांगितलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा आजचा व्हिडिओ हा खूप इम्पॉर्टंट आहे. कारण काय होते की कॉम्प्रेशनमधला नंबर सिरीज हा टॉपिक सगळ्यांना असा हार्ड वाटतो. कारण काय आहे की त्या ठिकाणी पेपरमध्ये येणारे जे प्रश्न असतात तर ते विद्यार्थ्यांना मुळात समजतच नाही, आणि प्रश्न न समजल्यामुळे सगळा गोंधळ उडतो. तर तो प्रश्न तुम्हाला व्यवस्थित समजावा आणि त्या प्रश्नाला कशा प्रकारे विचार करायचा आणि ऑप्शनचा वापर करून त्याला कसं सॉल्व्ह करायचं हे तुम्हाला चांगलं समजावं याचा मी आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण प्रयत्न केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा की आपला जो 4th क्लासचा स्कॉलरशिप एक्झामचा कोर्स लॉन्च झालेला आहे याच्यामध्ये पूर्ण प्रयत्न केले जातील की तुम्हाला आवश्यक ते सगळे गायडन्स आम्ही प्रोव्हाइड करू. तर आमचा जो स्टडी हेल्पर अकॅडमीचा ॲप आहे
तो पर्टिक्युलर तुम्हाला प्ले स्टोअरवर अवेलेबल झालेला आहे आणि त्या ठिकाणी 4th क्लासचा स्कॉलरशिप एक्झामचा कोर्ससुद्धा लॉन्च केलेला आहे। त्या कोर्सची फीस फक्त 500 इतकी ठेवलेली आहे। ज्या विद्यार्थ्यांना असं वाटते की आपला 4th क्लासचा स्कॉलरशिपचा जो पेपर आहे तो चांगला गेला पाहिजे, तर त्यात सगळ्या विद्यार्थ्यांनी आमचा कोर्स लवकरात लवकर जॉईन करा, म्हणजे नक्कीच या कोर्स थ्रू तुम्हाला फायदा होईल आणि पेपरमध्ये तुम्ही नक्कीच काय व्हाल त्या ठिकाणी सक्सेस व्हाल। तर आज आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया। धन्यवाद।